हा जॉनी जॉनी यश पापा मांजर. आकाशात उडतात पक्ष्यांचे थवे, आकाशात उडतात पक्ष्यांचे थवे, जयश्रांचं नाव घेते त्याचे मित्र. गंटन घेतली नवऱ्यानी, नवरा माझा महान. गंटन घेतली नवऱ्यानी, नवरा माझा महान. त्या आता माग गाणं आलं होतं ते बहिणीशींवरती, बहिणीशी भरपूर रागावल्या होत्या. आग आग कणशी तुला हिस्सा देव सांग कणशी. जरा जोरात आवाज झाला पाहिजे. शतक महोत्सवी वर्ष आहे आणि या वर्षात आपली खरी श्रद्धा आपल्या आवाजातून निघली पाहिजे. बोला बजरंग बली की. पाहिजे तसा आवाज आला नाही, जरा जोरात आवाज आला पाहिजे. अरे बोल बजरंग, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. दादा गोंडकेच्या आवाजामध्ये एक गीत सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आवडलं तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रंजनीच्या सुधा तुला रामाचं वरदान, रंजनीच्या सुधा तुला रामाचं वरदान. अनेक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. बोला अंजनीच्या सुधा तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. जरा जोरदार टाळ्या जाऊ दे आवाजासाठी. निळू फुलेच्या आवाजामध्ये हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतोय. दादा आपल्याला शुभेच्छा द्यायच्या. शुभेच्छा द्यायच्या. कोंढरी पाड्याच्या सगळ्या माय भगिनींना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मायला उदत आल्या. लहान मुलांचं टॅलेंट इतकं वाढलंय. डिजिटल इंडिया त्यांच्यामध्ये आहे, आपल्यात नाही. आपण असेच आहोत. एकानं गाणं बोलायची सुरुवात केली. किती छान गाणं आहे तो. गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. लहान मुलानं मला हट्ट केला, दादा मला गाणं बोलायचं. नाकात बोटं घालायची बंद कर. बोल पटकन. गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी. इथपर्यंत ठीक होतं. याच्यानंतर गाणं बदललं. वहिनींच्या साडीचा रंग हा लाल, वहिनींच्या साडीचा रंग हा लाल. रोज रोज खाते ती मुगाची मुगाची डाल. मुगाची डाल खाऊन सुजलेत गगाल. मुगाची डाल खाऊन सुजलेत गगाल. वहिनी आमची दिसतय भिंतीवरची पाल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. याच्यानंतर आणखी एक पोयम. ती पोयम सगळ्यांनाच आवडली. इथे आल्या आल्या ही पोयम झाली पाहिजे. हट्ट केला. आता नाही आता नाही दादा एक 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 पोयम. बरं पटकन बोल चल. जॉनी जॉनी यश पापा. हा जॉनी जॉनी यश पापा मांजर हागली पुस पापा. इतकं टॅलेंट वाढलंय तुम्हाला सांगतो. पण खरं टॅलेंट जे आहे ना ते बायकांमध्ये वाढलंय. पूर्वी 90च्या दशकामध्ये आम्ही लहान होतो तेव्हा बघायचो लग्न सराईमध्ये एकच कॅमेरा असायचा. एकच कॅमेरा. आणि नवऱ्याची हालत पावडर लावून असं वाटतं की आत्ताच पिठाच्या गिरणीत निघालाय. स्टेजवरती लग्नात फोटो काढायला यायचे. इकडून यायचे इकडून जायचे. नवरा बायको समोर अशी हलू शकत नाही. पूर्वीचा जमाना. पाहुण्यांना पण असं हे इकडे हे जाऊ नको. हे कानफुट्या जाऊ नको. आता काळ बदललाय. आता काळ आलाय सेल्फीचा. पूर्वी इथे कॅमेरा होता. आता तोच कॅमेरा स्पेशली इथे आलाय. जसजसे वर्ष गेले तसतशी बाजू बदलली. त्याच्यानंतर इथे आला.
त्याच्यानंतर तोंड असा करतात जशी की घरांची चुचुंदरी आली. पण याच्यापेक्षा डेंजर आता सेल्फी वगैरे गेली आहे. आता डायरेक्ट रील्स. बऱ्याच बायका रील्स बनवतात घरात जेवण बनवता बनवता कॅमेरा मोबाईल असा किचनच्या ओट्यावर ठेवतात. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. नवरा आला शिंगा घे शिंगा. पावटा आहे वालने भेटला. याच्यात नाही भागलं. त्या आता मागं गाणं आलं होतं ते बहिणीशी भरपूर रागावल्या होत्या. आग हे भाऊच रागावलं. सगळा विठ्ठल थांबा, हक्क सोडपत्र करा. तर आग बनशी तुला हिस्सा देव सांग कणशी. बहिणीला राग आला. बहिणी ठरवलं का आपण पण एक गाणं बनवतो. दोनच होली पण यांना घाम फोडायचा. बहिणी पण गाणं बनवला. आर दादा ऐकाय ते सगळे सेलिब्रिटी बसलेत. आर भावसा तू नाही राहिलास पहिले सारखा. आर भावसा तू नाही राहिलास पहिले सारखा. लोका बैल होतान बायकोचा तू सासू सासऱ्याचा. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुम्हाला सांगतो एका पोरानं तर असं गाणं बोललं त्याला काहीतरी प्रेयसीला काहीतरी सांगायचं होतं पण मध्येच गाणं बोलता रडायला लागला. सोबत रील्स पण बनवत होता. काय गाणं बोलत होता बघा तुम्ही. मध्येच रडायला लागला. अगं पोरी तू सपनान येना. मध्येच रडायला लागला. अगं पोरी तू सपनान येना. अगं पोरी तू कडकी लागली होती त्याला. अगं पोरी तू सपनान येना मला 4-5 हजार रुपये देना. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आवडत असेल तर. याच्यापेक्षा भन्नाट काही बायका. अगं चांदन झाली रात माव तसं घरी जा. याच्यापेक्षा डेंजर कारल्याचे डोंगरावर उतर खाली. आई तुझं देऊळ गाणं आलं. अरे बाप रे, आई तुझं देऊळ गाणं आलं. गाणं इतकं पॉवरफुल आहे ना, एनर्जी देणारं आहे. आपल्या आईचं गाणं आहे. कारल्याच्या डोंगरावरती जायचं ठरलं त्याच्या अगोदरच म्हाताऱ्या नाचायला लागल्या. आमच्या गावात या गाण्यावरती एनर्जीवाला गाणं आहे. म्हाताऱ्या नाचतायत. काय नाचतायत त्यांचं त्यांनाच माहिती. गाय तुझं देऊळ साजतय गुलाले डोंगरा. बाय थांब, बीपी लो होते ना बाई तुझा. हे आजी थांब 2 दिवस नाही झाला पण एकूण आणल्या. कारल्याला गेल्या. यांनी बँजोवाल्यांना दम दिला. भाऊ झाला. कारल्याला गेल्या. यांना बँजोवाल्याला म्हाताऱ्याने दम दिला. आई तुझं देऊला दुसरा कुठलाच नाही. यांनी ठरवलं आज पायऱ्या चढत जायचं. पण आई तुझं देऊळ गाण्यावर नाचत जायचं. सगळ्या म्हाताऱ्यांनी सगळ्या बायकांनी ठरवलं की आई तुझं देऊळ या गाण्यावरती नाचत जायचं. गाणंच तेवढं भारी आहे. गाय तुझं देऊळ. पहिल्या पायरीला माथा टेकला. नाचत जायचंय. पायरी एक चढतान आई नाव तुझं ठाण. नाचत आणखी थोड्या वर गेल्या. आणखी एनर्जी आली. गाणाच तेवढा पॉवरफुल आहे. पायरी एक चढतान आई नाव तुझं ठाण. आणखी थोड्या वर गेल्या. आणखी एनर्जी आली. पायरी एक चढतान आई नाव तुझं ठाण. आणखी थोड्या वर गेल्या. आणखी एनर्जी आली. पायरी एक चढतान आई नाव तुझं ठाण. मधीन गेल्या. न दमल्या न एकमेकीना करता. बाय बस दम लागते ना. बस जा ग पाणी आण. जा ताक आण. जा ताक.
आई माझे का पैसे कधी असतात फुकटी तू. यांचा गाणा बदलला पायरी एक एक चढताना. ग काय झालं ग मध्ये पायरी एक एक चढताना काय ग टोफ माझं दुखताना. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. इतकी गंमत असते इतकी गंमत असते तुम्हाला सांगतो. खरी कॉमेडी ही बायकांमध्येच असते. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो म्हणून तशी परिस्थिती निर्माण होते. तुम्हाला सांगतो बायकांमध्ये इतकी कॉमेडी असते इतकी कॉमेडी असते. काही दिवसांपूर्वी किंवा आत्ताही हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू असतं. बरं हळदी कुंकूच्या कार्यक्रमात नाही घेतलं तर नव्या नव्या नवऱ्या एवढ्या लाजतात बाबा नाव घ्यायला. आई शपथ. काही जण जर अशाला असतात जसं का समुद्राची भरती आली अशा उभ्या असतात गेल्यावर. नाव घे घेते. अगं घे नाव घे घेते. झाला असं वाटत. तुमच्यापैकी कोण नाव घेईल का बघूया बघूया कोण नाव घेत आहे. चला या बघू नाव. हा या नाही बऱ्याच जणींच्या गळ्यामध्ये गंठन आहे. बरं एक कोण घेतोय. या ताई नाव घ्या. नसेल तर मी सांगतो तसं घ्या. हा या घ्या घ्या मग घ्या. उभे राहा. जरा जोरदार टाळ्या ताईंसाठी. आकाशात उडतात पक्ष्यांचे थवे आकाशात उडतात पक्ष्यांचे थवे जयश्रांचं नाव घेते त्याचे मित्र सगळे. अरे तुझ्या मायला पूर्ण पाऊल घातलं. आणि बघा हे ब्रँडेड नथ ताईंना देऊया. ही नथ ब्रँडेड शब्द म्हटलं तशी नाहीये. ताईंसाठी जरा जोरदार टाळ्या. असं माणूस फ्री राहिला पाहिजे. तुम्हाला माहितीये बऱ्याच जणींच्या गळ्यामध्ये गंठन आहे. नमस्कार. JSK21 या आयोजकांकडून रोख रक्कम 500 रुपये. धन्यवाद. क्या बात. वन्स मोर. चष्मेवाले हुशार असतात. उभ्या राहा ताई. एवढं भेटलं तर बोलायलाच पाहिजे. आकाशात उडतात पक्ष्यांचे थवे आकाशात उडतात पक्ष्यांचे थवे जयश्रावांचं नाव घेत रे त्याचे मित्र सगळे. आई शपथ. म्हणून पप्पू सर तुम्ही आम्ही तुम्हाला सांगतो इतकी गंमत या नाव घेण्यात असते. पण खरं सांगतो ताईसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आयुष्यात दुसरं काहीच नाही. तुम्ही नाव पैसा प्रसिद्धी एका बाजूला आणि माणसाला हसवणं एका बाजूला. म्हणून तुमच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नावात इतकी गंमत असते. एका बाईनं गंठन घेतली नुसती दाखवायची म्हणजे आपल्यापैकी नाही आमच्या इकडे नुसती दाखवायची. सुंटेला कोकणी वारा ग सुंटेला कोकणी वारा. आणि 4-5 दिवसानंतर कसला तरी कार्यक्रम होता आणि नाव घ्यायला सांगितलं गंठनवारीला. गंठन गळ्यात नव्हती नाव घ्यायला सांगितलं. हिनं नाव घेतलं. ती पण मध्ये मध्ये रडायला लागली. नाव घे नको राहू दे. अगं घे. गंठन घेतली नवऱ्यानी नवरा माझा महान. गंठन घेतली नवऱ्यानी नवरा माझा महान. काय ग झाला 2 महिने ठेवली का. एका बाईनं काहीतरी नाव घेतला. वाटीन वाटी चांदीची वाटी. वाटीन वाटी चांदीची वाटी. वाटीन वाटी चांदीची वाटी. वाटीन वाटी चांदीची. काय झालं वाटी अडकली. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या. लग्नाची वरात आणि लग्नानंतरचं माहोल जे असतं ना जाता जाता तुम्हाला सांगतो इतकं भयानक असतं. लग्न झाल्यानंतर इथे झालं असेल तर त्यांना अनुभव आहे मलाही आहे. लग्नानंतर बेड मिळतं कबड मिळतं फ्रीज मिळतं AC मिळते. पण सर्वात डेंजर जे मिळतं ना ते ड्रेसिंग टेबल बायकांसाठी. समाजामध्ये मार्केटमध्ये 2 गोष्टी वाढल्यात. एक म्हणजे माणसाचा चेकअप आणि दुसरा म्हणजे बायकांचा मेकअप.
समोर ड्रेसिंग टेबल वरती खरं सांगतो तुम्हाला इतकी खतरनाक कंडिशन त्या ठिकाणी सिस्टम असते. लग्नानंतर ड्रेसिंग टेबल मिळाले, मामानं जेवायला बोलवले म्हणून नवरा बायको, नवरा ड्रेसिंग टेबलवरचा बॉडी स्प्रे बस, इन शर्ट एवढाच. परंतु नवी नवीन नवरी आणि तिचा नवा नवरा मेकअप ती ड्रेसिंग टेबल समोर अशी बसते जशी काय मारक्या म्हशीला बघते. ती अशी बघते 3 तास 4-5 घमेल फाउंडेशनच्या बाजूला आणि फाउंडेशन थापते. एखाद्याचा घराचा प्लास्टर झाला असता. त्याच ड्रेसिंग टेबलवरती एक गोष्ट असते छोटीशी, पण ती बऱ्याच गोष्टी करून जाते. ही फरमाईश होती खरं तर, लिपस्टिक. ही लिपस्टिक लावताना बायकांची लिपस्टिक खोलून लावेपर्यंत अशी अदाकारी असते. आई शपथ, तुम्हाला जर अदाकारी आवडली तर जोरदार टाळ्या वाजवा. लिपस्टिक लगेच नाही, लिपस्टिक खोलून लावेपर्यंत बायकांची अदाकारी अशी काही असते. तुम्हाला सांगतो, समोर ड्रेसिंग टेबल आहे, लिपस्टिक खोलून लावेपर्यंत अदाकारी. असं वाटतं कोंढरी पाड्यामध्ये बेडका आलीत. कधी कधी असं पण वाटतं की पप्पाला पण असे हात मारत असेल. पण हे आवडलं असेल तर जोरदार टाळ्या. पण हे फक्त एका वर्षापुरतं असतं. एका वर्षानंतर त्याच ड्रेसिंग टेबलवरती सगळ्यांना घाई असते. जॉन्सन बेबी पावडर, बेबी लोशन, हगीस. पण लग्नाची वरात जाताना जी गंमत असते ना, ती गंमत दुसरी कुठेच नसते. एकुलती एक मुलगी माहेर सोडून सासरी चालली. आई एका कोपऱ्यात रडते, बाप एका कोपऱ्यात रडते. आई काय रडते बापाला कळत नाही. एकुलती एक मुलगी माहेर सोडून सासरी चालली, आई रडते. आणि 2 प्रकारचे जावई भेटतात, एक साधे बोळे आणि एक कडक. तर साधा बोळा जावई आणि कडक यांच्यामधला डिफरंट त्या ठिकाणी सासू आपल्या साध्या बोळ्या जावयाला सांगते रडत रडत, एकुलती एक मुलगी माहेर सोडून सासरी चालली. जावई, ओ जावई, जावई, ओ जावई, जावई, वाव, ओ जावई, माझी पोर गाय आहे, गाय. मी बैल आहे म्हणून केली तुझ्या पोरीला. तसं नाही काय, मग कसा? साऊंडवाल्याला बरोबर माहिती असतं लग्नाची वरात निघाल्यानंतर कुठला गाणं लावायचा. याच सिच्युएशन मध्ये सासू जावायला सांगते, ओ जावई, जावई, ओ जावई, जावई, वेव वेव वेव. या सिच्युएशन मध्ये साऊंडवाल्याला बरोबर माहिती असतं कुठला गाणं लावायचा. सासू रडते, बाप एका कोपऱ्यात, एकुलती एक मुलगी माहेर सोडून सासरी चालली आहे. शेवटची लाईन आहे, आवडल्यानंतर जोरदार टाळ्या वाजवा. जीव लावा पुरीला माझ्या जावई बुवा, जीव लावा पुरीला माझ्या जावई बुवा, ती जेवण बनविल तुम्ही कपडे धुवा. थँक्यू सो मच. थँक्यू. थांबायचं आहे सुशांत पाटील. खरं तर